प्रस्तावित मुंबई नागपूर समृद्धी हायवे प्रकरणी शहापूरच्या शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची आज मातोश्रीवर भेट घेतली। त्यावेळी उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या। अनेक शेतकरी या महामार्गामुळे भूमिहीन होणार असल्यानं या शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा आज शिवसेना पक्ष प्रमुखांसमोर मांडल्या। दरम्यान शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, पर्यायी रस्त्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं आश्वासन ठाकरे यांनी शेतकऱ्यांना यावेळी दिलं। जो काही समृद्धी महामार्ग होतोय मुंबई ते नागपूर, तो महामार्ग होत असताना यांच्या सुपीक जमिनीच्या जमिनी ह्या त्या महामार्गाच्या साठी बळकावल्या जाणार आहेत। बरेचसे शेतकरी, जवळपास काही हजारांच्या संख्येमध्ये ही शेतकरी कुटुंब ही पूर्णपणे विस्थापित होणार आहेत। तर यांचा वाली कोण? त्या सगळ्यांना मी वचन दिलेलं आहे, मी आश्वासन दिलेलं आहे, मी वचन दिलेलं आहे की तुमच्या घराला आम्ही धक्का लावू देणार नाही। पुन्हा एकदा मुख्यमंत्री आहेत आणि ही महामार्ग आखणारी जी काही सरकारी कमिटी असेल, खातं असेल, त्यांच्यासोबत बसून यांच्या जमिनी वाचवून बाजूने रस्ता कसा जाईल, किंबहुना यांच्या जमिनीला धक्का न लागता आणखीन कोणत्या पद्धतीने रस्ता नेता येईल त्याच्यावरती आम्ही विचार नक्की करू। मुंबई नागपूर समृद्धी महिन्यापासून जो विरोध या रस्त्याला दर्शवला होता, त्यानंतर आम्ही वारंवार प्रयत्न केला, पण मुख्यमंत्र्यांनी देखील आमची दिशाभूल केली। त्याच्यामुळे शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आमची दखल घेतली आणि आम्हाला फोनवरून स्वतः बोलवलं। या ठिकाणी आमचे जो काय विरोध का करतोय ठाणे जिल्ह्यातला शेतकरी विरोध आणि ज्या पद्धतीने दिशाभूल केली जाते सरकारी यंत्रणेकडून, आणि ते सगळं उद्धव साहेबांनी शेतकऱ्यांची व्यथा समजून घेतली। नवी मुंबईतील खांदेश्वरमध्ये पोलिसांनी 35 लाखांच्या नव्या नोटा आणि 2 किलो सोन्याची बिस्किटे जप्त केले। जप्त करण्यात आलेल्या सर्व नोटा या नव्या 2000च्या आहेत। खांदेश्वर पोलिसांनी ही कारवाई केली। या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतले। या 6 जणांपैकी 4 जण पुण्यातील आहेत, तर 1 जण ऐरोली आणि 1 जण वाशीतील आहे। अटक करण्यात आलेले 6 जण नोटा बदलण्यासाठी आले होते का, तसंच कोणत्या व्यापाऱ्याला सोनं देण्यासाठी आले होते याचा तपास पोलीस करतायत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमिपूजन आणि विविध विकास कामांचा शुभारंभ शनिवारी झाला। या कार्यक्रमाच्या निमित्तानं पंतप्रधान मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले। मात्र शिवस्मारकाच्या भूमिपूजनावेळी सुद्धा मोदी आणि उद्धव यांच्यात संवाद काही दिसला नाही। त्यानंतर हे दोन्ही दिग्गज बेकेसीतल्या कार्यक्रमात एका व्यासपीठावर आले। जवळपास 2 तास हा कार्यक्रम सुरू होता। अनेक नेत्यांची भाषणंही झाली। मात्र या सगळ्या काळात पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे दोघंही एकमेकांना टाळत असल्याचं दिसून आलं। जाहीर सभेत मोदींनी उपस्थित असलेल्या नेत्यांची नावं घेताना ठाकरे किंवा शिवसेनेचा साधा उल्लेखही केला नाही। उलट चलनशुद्धीला विरोध करणाऱ्यांना मोदींनी चांगलंच खडसावलं। उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलेल्या एकाही मुद्द्यावर मोदी बोलले नाहीत। त्यामुळे सत्तेत एकत्र नांदणारे मात्र कितने दूर कितने पास आहेत हे दृश्यांमधून स्पष्ट दिसून आलं। तर दुसरीकडे पुणे मेट्रोच्या पायाभरणीनिमित्त आयोजित सभेत मोदींनी स्वतः शरद पवारांवर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला, शिवाय त्यांच्याशी हस्तांदोलन केलं। इतकंच नव्हे तर भाषणात शरद पवारांच्या 50 वर्षांच्या संसदीय कारकिर्दीचा गौरव देखील केला। कार्यक्रम संपल्यानंतर मोदींनी पुन्हा पवारांची भेट घेत त्यांच्याशी हस्तांदोलन केलं। पवारांना महत्त्व देणाऱ्या मोदींनी मुंबईतल्या सभेत उद्धव ठाकरेंना तेवढं महत्त्व न दिल्यानं ही बाब शिवसैनिकांना चांगलीच खटकली। भारतीय समाज हा 5000 वर्षांपूर्वी सत्तेवर होता आणि पुढे 5000 वर्षांनंतरही असेल। मधल्या 1000 वर्षात देशातील लोकांचं सरकार नव्हतं असं प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले। नागपूरमधील धर्मसंस्कृती महाकुंभ या कार्यक्रमात ते बोलत होते। प्रेरणा संगम या कार्यक्रमात शंकराचार्य आणि सैनिकांच्या हस्ते वीर नारींचा सत्कार यावेळी करण्यात आला। साल पहले भी भारत का समाज था, 5000 साल के बाद भी भारत का समाज रहेगा। सरकारें बदलती रही, बीच में 1000 साल ऐसे गए कि हमारे देश के लोगों की सरकारी नहीं थी, आज है और रहेगी। तो जो नित्य है वो नित्य चिंता करे, तो कितना बड़ा काम होगा। मनसेची निशाणी असलेल्या रेल्वे इंजिनाच्या बदललेल्या दिशेला आता केंद्रीय निवडणूक आयोगानंही मान्यता दिली आहे। पक्षाला 19 डिसेंबरला पाठवलेल्या पत्रातून तसं आयोगानं कळवलंय। त्यामुळे आता मनसेचं इंजिन उजवीकडून डावीकडे धावण्याच्या दिशेवर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झालंय। ती सोशल सर्व्हिस लीग यांच्या वतीनं विविध सामाजिक संस्थांच्या उत्पादनांचं प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजन परेल इथल्या नामजोशी शैक्षणिक संकुलात करण्यात आलं।
3 दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रदर्शन आणि विक्रीचा आज शेवटचा दिवस आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संघटनांना बळकटी मिळावी या उद्देशानं महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. राज्यातील आणि राज्याबाहेरील अनेक संघटनांनी यात सहभाग घेतला. 2 दिवसात हजारो नागरिकांनी या महोत्सवाला भेट दिली. या संस्थेच्या माध्यमातून अनेक प्रकल्प सुरू आहेत. स्त्रियांची औद्योगिक शाळा, वाचनालय, परत प्रायमरी हायस्कूल, अशा अनेक प्रकारचे उपक्रम सुरू आहेत. त्यातल्यापैकी 1925 साली त्यांनी सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाची सुरुवात केली, ज्याच्यामुळे समाजातील दुर्बळ व वंचित जे घटक आहे त्यांना एक चांगलं मार्गदर्शन लाभावं, त्यांच्या जीवनमानाचा स्तर उंच व्हावा, यासाठी त्यांनी ह्या कोर्सची सुरुवात केली. शिवस्मारकाचं भूमिपूजन केलं तसं स्मारकाचं कामही सुरू करा, नाहीतर मराठा आरक्षणाप्रमाणे स्मारकही कोर्टाच्या कचाट्यात अडकू नका, असा टोला संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी सरकारला लगावलाय. पक्ष स्थापन झाल्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या जिल्हास्तरीय अधिवेशनाची सुरुवात आज जालन्यातून होते. शिवस्मारकाला संभाजी ब्रिगेडचा विरोध कधीच नव्हता. विलासराव देशमुखांच्या काळात आम्ही त्याबाबत पाठपुरावा केल्याचंही आखरे म्हणाले. तसंच आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक संभाजी ब्रिगेड लढणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. विलासराव देशमुख साहेबांनी नंतर परत शिवस्मारकाची घोषणा जाहीर केली आणि तसं आम्ही मनी ऑर्डरसुद्धा बऱ्याच जिल्ह्यांमधून त्यांना गेलेले होते आणि ही मागणी आमचीच आहे. परंतु आता भूमिपूजन झालं तर आमची एकच म्हणणं आहे की त्याला तुर्तास कामाला सुरुवात झाली पाहिजे आणि त्याला एक मूर्त स्वरूप मिळालं पाहिजे. नाहीतर कसं होते की जसं मराठ्यांचं आरक्षण कोर्टाच्या कचाट्यात अडकवलं तसं शिवस्मारक कोर्टाच्या कचाट्यात या सरकारनं अडकू नये, एवढी आमची प्रामाणिक भूमिका आहे. सोलापूरच्या इंटरनॅशनल पोद्दार स्कूलच्या जम्बो किड्स लहानग्या विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम केलाय. ख्रिसमसचं औचित्य साधून त्यांनी समाजासमोर आदर्श ठेवला. या लहानग्यांनी आपल्या काही वस्तू भटक्या समाजाच्या प्रतापनगर तांड्यातील अंगणवाडीच्या लहान मुलांना सणानिमित्त भेट दिली आणि नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा केला. त्यांच्या या उपक्रमाचं कौतुक सर्व स्तरातून होतं. आमच्या शाळेचे पोद्दार जम्बो किड्सच्या मुलांनी यावर्षी एक नवीन संकल्पना मांडलेली आहे. याच्यामध्ये सर्वसाधारणपणे सांताक्लॉज येतो आणि मुलांना गिफ्ट देतो, हे सर्वांना माहिती आहे. पण आपल्या मुलांना घेण्याबरोबरच देण्याचीही सवय लागावी. द जॉय ऑफ शेअरिंग या संकल्पनेनुसार आमच्या शाळेचे डायरेक्टर आदरणीय स्वाती मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला. चर्चगेटमधील सिडनहॅम महाविद्यालयाच्या इमारतीला सकाळी 5:30च्या दरम्यान आग लागली. आग इमारतीच्या 3ऱ्या माळ्यावर पसरत गेली. 4 फायर इंजिन, 4 वॉटर टँकरच्या सहाय्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. जवळपास 2 तास अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचं काम सुरू होतं. सकाळी 7:30च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवता आलं. या आगीमध्ये कार्यालयातील खुर्च्या, टेबल, कपाटं जळून खाक झाली. आगीचं कारण मात्र अद्याप समजू शकलं नाही. शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांच्या वाढत्या गर्दीचं योग्य नियोजन करणं आणि भक्तांचा तासनतास रांगेत उभा राहण्याचा त्रास कमी करण्यासाठी शिर्डी साई संस्थानं टाईम दर्शन पद्धत सुरू केली. नाताळच्या सुट्टीत तिचा पहिल्यांदाच प्रयोग करण्यात आला. साई संस्थान 1 तासाचा कालावधी ठरवून भक्तांना दर्शनाची वेळ देते. त्याचा फायदा होत असल्याचं काही भाविकांनी म्हटले. तर कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला टाईम स्लॉटच्या रांगेत उभं राहून 2-3 तासांच्या अंतरानं दिलेल्या वेळी पुन्हा रांगेत उभं राहावं लागत असल्यानं काही भक्तांनी नाराजी दर्शवली. दुसरीकडे साई संस्थानं सुरू केलेल्या पद्धतीची अजून भक्तांना आणि साई संस्थान कर्मचाऱ्यांना देखील पूर्ण माहिती नाही. 25 डिसेंबरचा अनुभव लक्षात घेऊन 31 डिसेंबरच्या महाप्रचंड गर्दीचं नियोजन साई संस्थानला करावं लागणार आहे. नाताळच्या लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवर दिसून आला. अहमदनगर मनमाड महामार्गावरील अवजड वाहनांमुळे भाविकांना त्रास होऊ नये म्हणून अन्य मार्गाने ही वाहतूक वळवण्यात आली. मात्र वाहतूक पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागते. कोपरगावच्या पुनतांबा चौफुल्यावर पहाटे तब्बल 4 तास वाहतुकीची कोंडी झाली. जड वाहनांना शिर्डीत जाण्यास मज्जाव करण्यात आला असला तरी पोलिसांच्या हातावर चिरमिरी टेकवत ही वाहनं शिर्डी मार्गे पुढे जात असल्याचं दिसून आलं. पोलिसांच्या तावडीतून आणि तुरुंगातून कैदी पळून जाण्याचं सत्र काही केल्यात थांबताना दिसत नाही. MIDC पोलिसांनी अटक केलेले आरोपी पोलिसांना धक्का देऊन पळून गेल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली होती. औरंगाबादमधील एका गुन्ह्यात वर्ग करण्यात आलेल्या 4 आरोपींना नगर सब जेलकडे घेऊन जात असताना 2 आरोपी पोलिसांना धक्का देऊन पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास करत फरार आरोपींना अटक केली. तर दुसरीकडे नेवासा जेलमधील 3 कैदी भिंतीला भगदाड पाडून पळून जाण्याच्या तयारीत होते. त्यावेळी तैनात असलेल्या गार्डला ही बाब लक्षात आल्यानं
कैद्यांचा हा पळून जाण्याचा प्रयत्न फसलाय, मात्र राज्यात कैदी फरार होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानं चिंता व्यक्त होते. सून लेकीचे डोहाळे पुरवल्याचं आतापर्यंत आपण पाहिलं आहे, मात्र जळगावमधल्या सपकाळे कुटुंबियांनी चक्क गोमातेचे डोहाळे पुरवले. जळगावमधील कांचननगर भागात राहणाऱ्या सपकाळे कुटुंबातल्या स्त्रिया अशा नटून थटून तयार होत्या, कारण त्यांच्या घरात सकाळपासून डोहाळे पुरवण्याची लगबग सुरू होती. हे डोहाळे कुणा लेकी सुनेचे नव्हे तर कुटुंबाचा सदस्य असलेल्या गौरी या गायीचे होते. 8 महिन्यांचं वासरू असताना तिला कसायाच्या तावडीतून सोडवण्यात आलं होतं. आज गौरी 3 वर्षांची झाली असून ती गर्भावस्थेत आहे. त्यामुळे घरातल्या लेकीप्रमाणे असलेल्या गौरीचे डोहाळे पुरवण्याचा सोहळा सपकाळे कुटुंबियांनी मंत्रोच्चाराच्या साथीनं थाटामाटात पार पाडला. किक बॉक्सिंग जोश आणि ताकदीचा पुरेपूर वापर असणारा खेळ आहे. याच किक बॉक्सिंगच्या खुली स्पर्धा या मुंबईतल्या चेंबूरमध्ये टिळक नगरात आयोजित करण्यात आल्याच्या जेन हेल्थ केअरनं या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यात 20 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. 40 ते 80 किलो वजनी गटात ही स्पर्धा आहे. विशेष म्हणजे मुंबईत पहिल्यांदाच ही स्पर्धा खुल्या मैदानात आयोजित केली आहे. अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्यानं भारताला ऑलिम्पिकसाठी चांगले खेळाडू मिळायला मदत होईल, अशी भावना स्पर्धकांनी बोलून दाखवली. जनतेसमोर एक रिअल शो जो आहे कॉम्बॅट स्पोर्ट्स तो आम्ही त्यांच्यासमोर ठेवतो की जेणेकरून किक बॉक्सिंग हे इंडियामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध व्हावं, त्याला एक चांगलं प्रोत्साहन मिळावं, जे खेळाडू त्यांना चांगलं प्रोत्साहन मिळावं. तुम्ही जर का बघत असाल तर लोकांचा प्रतिसाद पण इकडे खूप चांगला आहे आणि लोक खूप चांगले एन्जॉय करतात. हीच आमची मेन आमचं एम जे होतं तेच होतं. कोल्हापुरातील रंकाळा तलावाच्या शेजारी असलेल्या इराणी खाणीत कार पडली. ही कार सांगली जिल्ह्यातल्या तासगावची असल्याची माहिती मिळाली. या अपघातात राहुल बजरंग जाधव आणि त्यांची 3 वर्षांची शर्वरी नावाची मुलगी मृत्युमुखी पडली. तब्बल 4 तासाच्या प्रयत्नानंतर या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं. राहुल जाधव यांचं संपूर्ण कुटुंब शिक्षकी पेशातील आहे. कोल्हापुरात असलेल्या बहिणीला भेटण्यासाठी राहुल आई आणि मुलीला घेऊन आले होते. आईला बहिणीजवळ ठेवून राहुल आपल्या मुलीसह मित्राला भेटण्यासाठी जात असताना हा प्रकार घडला. आदिवासी विकास विभागातर्फे आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धा विद्यार्थ्यांच्या ठिय्या आंदोलनामुळे सुरूच होऊ शकली नाही. आदिवासी विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या मुख्य मंचावरच ठिय्या आंदोलन केल्यानं स्पर्धेचा उद्घाटन समारंभ देखील पार पडू शकला नाही. नागपूरच्या ईश्वर देशमुख क्रीडा महाविद्यालयाच्या मैदानावर 3 दिवसीय विभागीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. उत्तर प्रदेश इथं होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीचे अपयश मतदारांपुढे आणून त्या माध्यमानं मत मागणार असल्याचं गोरखपूरचे खासदार भाजपचे खासदार आदित्यनाथ यांनी म्हटलंय. संत संमेलनाच्या निमित्तानं नागपुरात आलेले आदित्यनाथ पत्रकारांशी बोलत होते. चलनातून बाद झालेल्या 500, 1000च्या नोटा बदलण्याचं आमिष दाखवून 24 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी जळगावातील 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. चंद्रशेखर चौधरी याला अटक करण्यात आली. यात जळगाव जनता बँकेच्या सुनील जंगले या कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे. भादली येथील राजेश सराफ यांनी प्लॉट विक्रीतून 30 लाख मिळाले होते. जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी चंद्रशेखर चौधरी यांनी जळगाव जनता बँकेतील सुनील जंगले याची भेट घेऊन 30 लाखाच्या बदल्यात 4 लाखांचं कमिशनही ठरलं. मात्र महिना उलटून देखील नोटा बदलून मिळत नसल्यानं सराफ यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला. कणकवली येथील मुडेश्वर मैदानात जनकल्याण महायागातील धार्मिक कार्यक्रमाची कीर्ती आणि भाविकांना उदंड प्रतिसाद मिळतोय. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी महायागाला भेट दिली. देशभरातून विविध भागातून साधू संतही रोज जनकल्याण महायागात सहभागी होत आहेत. गुरुवारी बंगाल भोपाळसह 40 साधू संतांनी जनकल्याण महायागात सक्रिय सहभाग घेतला. कणकवली इथं या महायागाचं आयोजन करण्यात आलं आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळतोय. देशभरात ख्रिसमसचा उत्साह आहे. देश विदेशातील चर्चना यावेळी आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे. मध्यरात्री चर्चमध्ये पवित्र मिस्सा पार पडला. व्हॅटिकन सिटीतही विशेष प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पोप फ्रान्सिस यांनी सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर गोव्यासह संपूर्ण देशात ख्रिसमसचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. ख्रिसमसच्या निमित्तानं सॅन्टा क्लॉज लहानग्यांना गिफ्ट वाटताना दिसत आहेत. या सणानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही देशवासियांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रपतींनी प्रभू येशूनं सांगितलेल्या मानवतेच्या मार्गावर आपल्याला प्रेरित होऊन जाण्याची गरज असल्याचं नमूद केलं. डिजिटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून आजपासून या ग्राहकांना ख्रिसमस गिफ्ट मिळणार आहे. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं आजपासून लकी ग्राहक योजना आणि लकी व्यापारी योजना सुरू केली आहे.
या योजनेनुसार डिजिटल पेमेंट करणारे ग्राहक आणि व्यापारी यांना कोट्यवधींची बक्षिसं देण्यात येतील। या योजनेला पात्र होण्यासाठी नागरिकांना 50 रुपयांपासून 3,000 पर्यंत डिजिटल खरेदीचे व्यवहार करावे लागतील। आजपासून 100 दिवस ही योजना सुरू राहील। या योजनेवर सरकार 340 कोटी रुपये खर्च करणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मन की बातमधून देशवासियांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी नोटाबंदी कॅशलेस इंडियाबाबत जनतेशी संवाद साधला आणि जनतेनं कॅशलेस व्यवहार करावा असं आवाहन त्यांनी केलं। तसंच ख्रिसमसच्या आणि नववर्षाच्या शुभेच्छा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले। वर्षभरातला हा शेवटचा मन की बातचा संवाद होता। मोबाइल बैंकिंग को ताकत मिले इसलिए, ई पेमेंट की आदत लगे इसलिए भारत सरकार ने ग्राहकों के लिए और छोटे व्यापारियों के लिए प्रोत्साहन योजना का आज से प्रारंभ हो रहा है। ग्राहकों को प्रोत्साहन करने के लिए योजना है लकी ग्राहक योजना और व्यापारियों को प्रोत्साहन करने के लिए योजना है डीजी धन व्यापार योजना। डीजी धन व्यापार योजना प्रमुख रूप से व्यापारियों के लिए है। व्यापारी स्वयं इस योजना से जुड़े और अपना कारोबार भी कैशलेस बनाने के लिए ग्राहकों को भी जोड़े। ऐसे व्यापारियों को भी अलग से इनाम दिए जाएंगे। ये योजना समाज के सभी वर्गों, खास करके गरीब एवं निम्न मध्यम वर्ग, उनको केंद्र में रख करके बनाई गई है। और इसलिए जो 50 रुपये से ऊपर खरीदते हैं और 3,000 से कम पैसों की खरीदी करते हैं, उन्हीं को इसका लाभ मिलेगा। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते यांचा आज 92वा वाढदिवस आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी वाजपेयींची भेट घेतली आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी वाजपेयींच्या भेटीचा एक जुना व्हिडिओ देखील नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर शेअर केला। आज सुशासन दिन साजरा करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला। रशियन लष्कराचं TU-154 हे विमान रडारवरून बेपत्ता झालं। रशियाच्या प्रसारमाध्यमांनी ही माहिती दिली आहे। दक्षिण रशियातील सोची येथून या विमानाचं उड्डाण झालं होतं। सिरियातील लटाकिया प्रांतात जात असताना उड्डाणाच्या अवघ्या 20 मिनिटात हे विमान रडारवरून बेपत्ता झालं। रशियाच्या समुद्राच्या हद्दीतून हे विमान बेपत्ता झालं। या विमानात 81 प्रवासी आणि 10 क्रू मेंबर्स आहेत अशी माहिती पुढे येते। रशियन सरकारकडून मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही। प्रभू येशूच्या जन्मस्थानी अर्थात बेथलहमच्या चर्च ऑफ नॅटिव्हिटीमध्ये मोठ्या उत्साहात ख्रिसमस साजरा करण्यात आला। यावेळी जमलेल्या नागरिकांनी आनंद व्यक्त करत एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या, तसंच शांततेसाठी प्रार्थना देखील केली। अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी ख्रिसमसच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या। व्हाईट हाऊसच्या आपल्या शेवटच्या संदेशात ओबामांनी नागरिकांचे आभार मानले, तर येणाऱ्या काळात अमेरिका प्रगतीपथावर जाईल असा विश्वास देखील त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला। चीनच्या शांघाईमध्ये ख्रिसमसपूर्वी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग घेतला। चीनमध्ये जवळपास 25 दशलक्ष ख्रिस्ती नागरिक राहतात। इराकच्या इरबिल शहरात आयसिसचा खात्मा केल्यानंतर ख्रिसमसचा उत्साह पाहायला मिळाला। चर्चमध्ये पादरींनी विशेष प्रार्थना केली। यावेळी अतिरेकी विरोधी युनिट आणि लेफ्टनंट जनरल अब्देल गनी अल असादी उपस्थित होते। दक्षिण कोरियामध्ये राष्ट्रपती पर्क विरोधात जनतेची निदर्शनं सुरू आहेत। नाताळनिमित्त नागरिकांनी सांताक्लॉजचे कपडे परिधान करून निदर्शनं केली आणि राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी केली। राष्ट्रपती पर्क गुन्हा यांच्यावर पदाचा गैरवापर करत सहकार्यांना नफा मिळवून दिल्याचा आरोप आहे। पर्क या दक्षिण कोरियाच्या पहिल्याच महिला राष्ट्रपती आहेत। इराकच्या मोसुलमध्ये आयसिसच्या ताब्यातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे। आयसिसच्या ताब्यातील नागरिकांना खाण्यापिण्याच्या सामानासह मेडिकल सुविधांचा अभाव होता।
सिरियाच्या अलेप्पो भागातून पण बंडखोराने आता काढता पाय घेतल्यानंतर नागरिकांनी एकच जल्लोष केला। यावेळी नागरिकांनी एक रॅली सुद्धा काढली। रॅलीत लोकांनी झेंडा फडकवत सेनेचे आभार मानले। उत्तर चीनच्या टँगशन शहरात फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीमध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय तर 6 जण जखमी झालेत। कारखान्यात झालेल्या स्फोटानं कारखान्याजवळील घरांचं देखील मोठं नुकसान झालंय। हा कारखाना अनधिकृत असल्याचं बोललं जातंय। त्या परिसरात असे इतरही अनेक कारखाने आहेत। अमेरिकेच्या इंडियानामध्ये एका फ्लॅटमध्ये आग लागली। या आगीमध्ये होरपळून 3 लहानग्यांचा मृत्यू झाला। आगीची तीव्रता इतकी मोठी होती की ती आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले। आगीचं कारण मात्र अद्याप समजू शकलं नाही। मुलांच्या आई वडिलांचा मात्र अजून पत्ता नाही, त्यांना शोधण्याचं काम सुरू आहे। मेक्सिकोच्या कोलिमामध्ये पुन्हा एकदा ज्वालामुखी सक्रिय झालाय। ज्वालामुखीमुळे संपूर्ण धूर आणि राखीचं साम्राज्य पसरलंय। सध्या धुरानं धोक्याची पातळी ओलांडली नसली तरी प्रशासन मात्र सज्ज आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।